एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मावळमधून धक्कादायक बातमी समोर येते। मावळातील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलाय। या क्षणाची सगळ्यात धक्कादायक बातमी, यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मावळमधून धक्कादायक दृश्य समोर आली आहेत। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, मावळमधील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलेला आहे आणि पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येते। तर काही प्राथमिक दृश्य या घटनेची समोर आलेली आहेत आणि काही व्यक्तींना रेस्क्यू केलं जातं। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। सागर, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते। मावळमध्ये पूल वाहून गेलाय, काय अधिक माहिती मिळते? हा कुंडमळा धबधबा आहे आणि या ठिकाणी पर्यटक आलेले होते। 20 ते 30 पर्यटक जे आहे ती बुडाल्याची भीती जी आहे ती व्यक्त होतीये। आपण जर बघितलं तर मावळ तालुक्यामध्ये कुंडमळा या नदीवर हा जुना पूल आहे आणि तो कोसळलेला आहे। रविवारची सुट्टी असल्याने अनेक पर्यटक जे आहेत ते कुंडमळा परिसरामध्ये पाहण्यासाठी आलेले होते आणि हा पूल कोसळल्यानंतर काही लोक जे आहेत ते नदीमध्ये वाहून, इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेलेले आहेत आणि इंद्रायणीच्या पाणी पातळीमध्ये वाढही झालेली आहे। त्यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। आपण जर बघितलं तर हा जो पूल आहे तो कसा पडला, कारण की तो जुना पूल असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आणि अनेक पर्यटकांना त्या ठिकाणून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आपण जर बघितलं तर कुंडमळा परिसरामध्ये अनेक पर्यटक जे आहेत ते शनिवारी रविवारी येत असतात आणि हा लोखंडी पूल जो आहे तो आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय। तो कोसळलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या मदतीने सुरू आहे। अजूनही कुठलं जे लोक आहेत ते त्या ठिकाणी मदतीसाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। रेस्क्यू जे आहे ते सध्या सुरू असताना पाहायला मिळते। स्थानिक लोक मदत करतायत। पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांची टीम जी आहे ती त्या ठिकाणी काही वेळामध्ये दाखल होईल। बचाव कार्य जे आहे ती सध्या सुरू असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 30 ते 35 पर्यटक जे आहेत ते अडकलेले आहेत। सागर, हा पूल कोसळला त्याआधी या पुलावर नक्की किती पर्यटक उपस्थित होते आणि हा पूल पडण्याची नेमकी कारण काय सांगितली जातात, त्या संदर्भात काय सविस्तर माहिती समोर येते? प्राची, नक्कीच आपण जर पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे। अनेक ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि पर्यटकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळालेली होती। पर्यटकांची संख्या त्या पुलावरती जास्त झाली आणि हा लोखंडी पूल आहे, हा किती वर्षापूर्वीचा ही माहिती अजून समजू शकली नाही। मात्र जास्त गर्दी झाल्याने पूल तुटल्याचं जे आहे ते आता समोर येत आहे। 30 ते 35 पर्यटक जे आहेत ते या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि आता या सर्वांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। आता कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। स्थानिक लोक आणि पर्यटकांच्या मदतीने त्या ठिकाणी त्यांना रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू आहे। नक्कीच सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत। तुर्तास आपण प्रेक्षकांना आपले हे व्हिज्युअल दाखवूयात, या संदर्भात सविस्तर माहिती देऊयात। मावळमधली ही दृश्य, या ठिकाणी धक्कादायक बातमी समोर येते। मावळमधील कुंडमळा या ठिकाणी हा पूल कोसळलाय। यामध्ये अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। साधारण 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे आणि आमचे प्रतिनिधी सागर यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला हा पूल पडला त्यावेळी 30 ते 35 पर्यटक या पुलावरती उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येते। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सागर यांच्याकडे। सागर, आपण पाहतो कुठलंही पर्यटन स्थळ असेल त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतात, पोलीस अधिकारी असतात, त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त, सिक्युरिटी देखील तैनात असते। या क्षणाला या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कुठलाही पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत नाहीये। काय अधिक माहिती मिळते त्या संदर्भात? हा पूल पडला, ज्यावेळेस पूल पडला त्यावेळेस पर्यटक जे आहेत त्या पुलावरती आलेले होते आणि ही घटना जी आहे
तेव्हा एक 2 तासापूर्वी घटना घडलेली आहे. पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आपण जर पाहिलं तर पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच ही घटना, आज रविवारचा दिवस असतो, पर्यटक मोठ्या प्रमाणावरती कुंडमाळा परिसरामध्ये जात असतात आणि ही घटना घडल्यानंतर स्थानिक लोक असतील, त्याचबरोबर काही पर्यटक असतील, यांना सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे. आपण एक फोटो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय की जो पूल आहे तो एकदम मधोमध तुटलेला आहे आणि हा पुलावरती गर्दी किती असू शकते किंवा काही लोक जाताना दिसत आहेत, तेही लोक यामध्ये वाचलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आज त्या ठिकाणी गेलेले असतील याची अंदाज आज सुट्टी असल्यामुळे येतोय आणि त्यामुळं ती घटना घडली त्यावेळेस नेमकं आतमध्ये किती वाहून गेले, किती जणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला ही माहिती समजू शकली नाही. प्रशासन काही वेळामध्ये घटनास्थळी दाखल होईल आणि त्यानंतर ही सर्व माहिती जी आहे ती समोर येईल. सागर, तुम्ही म्हणालात 2 तासापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि जी दृश्य आता समोर आली आहेत त्यामध्ये तिथले स्थानिक लोकच पुलावरून पडलेल्या या पर्यटकांची मदत करताना पाहायला मिळतात. 2 तास झालेले आहेत या घटनेला, अजूनही कुठला प्रशासकीय अधिकारी, कुठलंही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाहीये. त्यामागची कारणं काय नेमकी? नक्की ही घटना घडली त्यावेळेस पोलीस अधीक्षक यांना विचारलं असतं ते म्हणले अशा पद्धतीची घटना घडली की मला माहिती नाही, मी विचारून सांगतो. मात्र अजून पोलीस प्रशासनाला ही या घटनेबाबत कुठलीही माहिती मिळालेली नव्हती. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या लोकांनी गर्दी करू नये, तर पोलिसांना यायचं आहे, बचाव करायचा आहे आणि पोलीस आव्हान जे आहे ते करत आहेत की ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा हे लोकांना बाहेर काढायचे त्यासाठी अँब्युलन्स लागणार आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या लागणार आहेत. त्यामुळे लोकांना आव्हान करण्यात येते की लोकांनी त्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी करू नये आणि लोकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करावा. नक्कीच सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी. कुंडमळा पूल कोसळलेला आहे, तिथली ही दृश्य आपण पाहतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि साहजिकच आज रविवार आहे, रविवार असल्यामुळे पर्यटक हे पर्यटन स्थळी जात असतात, त्या ठिकाणी मजा मस्ती करत असतात. मात्र काही वेळेला त्यांची ही मजा मस्ती त्यांच्या जीवावर कशी बेतते त्याचं हे ज्वलंत उदाहरण या पडलेल्या पुलाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एकीकडे मजा मस्ती करणारे हे पर्यटक, तर दुसरीकडे पडलेला हा पूल या फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा पूल अतिशय मधोमध तुटलेला आहे आणि त्यामुळे या पुलावर उपस्थित असलेले 30 ते 35 पर्यटक हे त्या ठिकाणी नदीमध्ये पडले आहेत आणि नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती मिळते. त्यापैकी काही जणांना वाचवण्यात यश येत आहे. तिथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी या ठिकाणी या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारण किती पर्यटकांना बाहेर काढण्यास यश आलेलं आहे याची माहिती तुर्तास मिळू शकलेली नाही आहे. मात्र या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो स्थानिकांनी लगेचच धावपळ करत इथल्या जखमींना बाहेर काढलेलं आहे. साधारण किती लोक जखमी झालेले आहेत, काही जीवितहानी झालेली आहे का याचा देखील शोध घेण्याचा प्रयत्न साम टीव्ही करताय. तर आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा वळूयात आपले प्रतिनिधी सागर यांच्याकडे. सागर, या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते की स्थानिक मदत करतायत, काही माहिती समोर येऊ शकलेली आहे, किती जखमींना बाहेर काढण्यात आलेलं आहे, काही जीवितहानी झालेली आहे का? नक्की प्राची, आता पोलीस प्रशासनाशी बोलणं सुरू आहे. पोलीस प्रशासनाच्या काही टीम ज्या आहेत त्या रवाना झालेल्या आहेत आणि याच परिसरामध्ये लोकांनी गर्दी करू नये, लोकांनी जे रेस्क्यू करण्यासाठी जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी रस्ता सोडावा असं आवाहन जे आहे ते पुणे पोलीस, ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रेस्क्यूसाठी कुठलाही अडथळा येऊ नये. आपण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवस पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. इंद्रायणी नदीलाही पाणी पातळी जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पर्यटक नेमकं त्या पुलावरती किती गेलेले होते याचा अंदाज अजूनही आलेला नाहीये. जर आपण बघितलं तर जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार 30 ते 35 पर्यटक जे आहेत ते वाहून गेलेले आहेत. काहींना लागलेलं आहे, काहींना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. पूर्ण कातळ अशी खडकाळ हा कुंडमाळा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये ही सगळी घटना जी आहे ती घडलेली आहे आणि त्यामुळे आता कुणी जर लागलेलं असेल, खडकावर पडलेलं असेल तर त्यांना वाचवण्यामध्ये किंवा जे वाहून गेले नाही त्यांना वाचवण्यामध्ये खरंच यश आलंय का हे पाहणं महत्वाचं आहे. स्थानिकांच्या मदतीने ही सगळी घटना जी आहे ती त्यांना मदत करण्याचं काम सुरू आहे. 30 ते 35 लोक गेल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते.
नक्कीच आताचा जो आकडा आहे तो आहे 30 ते 35. सागर, आपण पाहतो प्रत्येक पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळी असे पूल पडत असतात, त्यानंतर ऑडिट करण्याचे आदेश दिले जातात. या पुलाच्या ऑडिट संदर्भात काही माहिती मिळू शकली आहे? या पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं का? पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटक या ठिकाणी येतील या हिशोबाने काही काळजी घेण्यात आली होती का सुरुवातीला? हा जो पूल आहे हा पुरातन पूल असावा असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. मात्र आपण जर पाहिलं तर त्या पुलाचे पिलर जे आहेत ते नवीन बांधकामाचे वाटतायत. मात्र ज्यावरती ते लोखंडी पूल जो वाटतोय तो लोखंड जुनं झालेला असावं किंवा गरजलेला असावा असा अंदाज या फोटोवरून तरी येतोय. त्यामुळं हा पूल जास्त वजन पेलू शकला नाही आणि त्यानंतर जास्त पर्यटक या पुलावरून जात असताना हा पूल कोसळला आणि ही घटना घडलेली आहे. नेमकं ऑडिट झालं नाही याबाबत अजूनही कुठली माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये. नेमके एकाच वेळी एवढे पर्यटक त्या पुलावरती गेले कसे, त्याचबरोबर त्यांना रोखण्याचा प्रयत्न कुणी केला किंवा केला नाही, त्या ठिकाणी कुणी प्रशासनातील अधिकारी होते का, किंवा ज्या सूचना देणारे पर्यटकांना त्या परिसरातील नागरिक असणं आवश्यक होतं, किंवा जे स्थानिक प्रशासनातील अधिकारी किंवा जे नेमलेले सुरक्षा रक्षक आहेत ते त्या थांबणे आवश्यक होतं. ते मात्र ते कुणीही त्या ठिकाणी दिसत नाहीये. मात्र पर्यटक आले, पुलावर गेले, पूल पडला आणि काही लोक पाण्यामध्ये वाहून गेले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न, म्हणजे प्रशासनाला जाग येणार कधी, असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता पर्यटकांना आणि इतर पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता रेस्क्यूचं काम जे आहे ते सुरू आहे. अधिकृत माहिती जी आहे ती पुणे पोलिसांनाही अजून मिळाली नाही. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न होईल. नेमकं यामध्ये किती महिला होत्या, किती पुरुष होते, किती मुलं होते आणि हे कुठून आलेले होते, कारण काय शनिवार रविवारी सुट्ट्या आल्यानंतर हे सर्व पर्यटक पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या धबधबा किंवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी जात असतात. त्याच पद्धतीने हे लोक जे आहेत ते कुंडमाळा परिसरामध्ये आज सहलीसाठी गेले असतील आणि ही घटना घडली. प्राची, नक्कीच सागर, या पुलाविषयी जर बोलायचं म्हटलं तर हा पूल हवा तेवढा मोठा दिसत नाहीये, मात्र तरी तुम्ही सांगत आहात की 30 ते 35 लोक या पुलावरती उभे होते. साधारण या पुलाची क्षमता किती होती आणि क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक या पुलावर असल्याची काही माहिती मिळते का? नक्कीच आपण जर बघितलं तर या पुलावरती 100 ते 150 लोक असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कारण की हा जाणारा येणारा पूल आहे या रस्त्यापासून ते पलीकडे आणि एकाच वेळी ही सगळी गर्दी झाली असणार आहे. कारण दुपारची वेळ आता जर बघितलं आपण तर 2:30 ते 3च्या दरम्यान ही घटना घडलेली असावी, 2 ते 2:30च्या दरम्यान. आणि त्यानंतर पर्यटकांची मोठी गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली होती आणि त्यानंतर सगळा पूर्ण लोंढा जो आहे तो या पुलावरती गेला आणि त्यानंतर तो पूल जो आहे तो पडलेला आहे आणि लोखंडी पूल आहे, पूर्ण पिलर तुटलेला आहे. आणि नंतर मग ही सगळी घटना त्या ठिकाणी घडलेला आपल्याला या सर्व या फोटो आणि व्हिडिओवरून पाहायला मिळते. सागर, या क्षणाला काय अपडेट समोर येते? एनडीआरएफची टीम या ठिकाणी रवाना झाली आहे का? प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काही माहिती मिळू शकली आहे का? नक्की पुणे पोलीस असेल किंवा जे बचाव कार्य करणारी टीम आहे त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सध्या शिवदुर्ग प्रतिष्ठान जे आहे फाउंडेशन त्यांच्या वतीनं बचाव कार्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे त्या ठिकाणी. सागर, खरं तर मी तुम्हाला या आधी देखील एक प्रश्न विचारला होता, तो म्हणजे कुठलेही पर्यटन स्थळ असेल तर त्या ठिकाणी आधीच काही काळजी घेतली जाते, उपाययोजना केल्या जातात, प्रशासनाकडून सिक्युरिटी त्या ठिकाणी काही गार्ड्स तैनात केले जातात. असे काही गार्ड्स या ठिकाणी तैनात नव्हते का? नक्की आपण जर पाहिलं तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक पर्यटकाच्या ठिकाणी जे गार्ड असणार. तर आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूल कोसळलेला आहे आणि साधारण 20 पर्यटक या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळते. आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि या कोसळलेल्या पुलावरून 25 ते 30 जण वाहून गेल्याची माहिती समोर येते. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कुठलाही प्रशासकीय अधिकारी अजूनही या ठिकाणी उपस्थित नाहीये, मात्र स्थानिकांच्या मदतीने त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे. तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाजी, मावळमधून धक्कादायक माहिती समोर येते. मावळमधील कुंडमळा हा पूल कोसळलेला आहे आणि साधारण 20 ते 25 पर्यटक या पुलावरून या नदीतून वाहून गेल्याची माहिती समोर येते.
तुमची प्रतिक्रिया? तर हे फार दुर्दैवी बातमी आपण ऐकवत आहात आणि मृतांप्रती संवेदना, मृतांच्या नातेवाईकांना हे सगळं दुःख पेलण्याचं बळ लाभो. परंतु मागच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये ज्या घटना घडत आहेत, मग ती घटना कोणती असेल, चेंगराचेंगरीची घटना असेल किंवा अशी पुलावरून झालेली घटना असेल, या सगळ्या घटनांच्या मुळाशी एक समान धागा नक्की आहे. तो म्हणजे प्रशासकीय हलगर्जीपणा जो झालाय तो अक्षम्य आहे. अर्थात हा पूल नेमका किती काळापासून बांधलेला होता, पुलाचं बांधकाम काय नेमका दर्जा होता, या सगळ्या गोष्टी यथावकाश बाहेर येतीलच. परंतु पावसाळ्यात पावसाआधी प्रशासनाने सर्व नदी ओढे या सगळ्यांची आवश्यक ती माहिती घेणं, त्याचं ऑडिट करणं हे फार गरजेचं आहे. असतं ह्या सरकारला ते गरजेचं वाटतं की नाही, कठीण आहे. नक्कीच. आणि त्यामुळे प्रशासकीय अधिकारी, प्रशासन, शासन झोपलंय की काय असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय. धन्यवाद सुषमाजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर आपण पाहू शकतो मावळमधली ही दृश्य आहेत आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार 7 ते 8 रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचल्याची माहिती समोर येते. तर 7 ते 8 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि साधारण रेस्क्यू ऑपरेशन देखील सुरू करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते. त्यामुळे जीवितहानी किती झालेली आहे, जखमी किती झालेले आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये. मात्र आता कुठेतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा प्रशासनाला जाग यायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. घटना होऊन 2 तास उलटलेत, मात्र कुठलंही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नसल्याची माहिती समोर येते. आणि त्यामुळे प्रशासन कधी जागं होणार, शासन कधी जागं होणार, पुलांचे ऑडिट कधी केले जाणार, की प्रत्येक वेळेला ऑडिट करण्यासाठी अशा घटना घडून जाणं गरजेचं आहे का, असे प्रश्न आता उपस्थित होतात. ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला शासनाला जाग येते, त्यावेळेलाच मंत्री ऑडिट करण्याचे आदेश देतात आणि मग कुठे प्रशासन कामाला लागतं असं म्हणायला हरकत नाही. आणि आज देखील तशीच घटना घडून गेली आहे. आपण पाहतोय मावळमधल्या कुंडमळ्यावरील इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळलेला आहे. इंद्रायणी नदीवरील पूल नेमका कसा कोसळला आपण पाहतोय. दुपारी 3:30च्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती मिळाली आहे. तर पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेटमुळे पूल कोसळल्याची माहिती समोर येते. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते. तर मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना हा पूल कोसळला. तर अतिशय धक्कादायक माहिती समोर येते. आता नवीन आलेल्या अपडेटनुसार काही दुचाकी देखील या पुलावरून जात होत्या आणि त्यामुळे हा पूल कोसळल्याची माहिती समोर येते. खरं तर हा फक्त पादचाऱ्यांसाठी असलेला पूल आहे, मात्र तरी देखील काही अतिउत्साही पर्यटकांनी या ठिकाणी दुचाकी नेल्याचा प्रयत्न केल्याची माहिती देखील समोर येते. आणि त्यामुळे ओव्हरवेट झाल्याने म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त वजन झाल्याने हा पूल कोसळल्याची माहिती समोर येते. साधारण 20 पर्यटक वाहून गेलेत, तर 30 ते 35 पर्यटक हा पूल कोसळण्याआधी या पुलावरती उपस्थित होते, मौज मजा करत होते. मात्र काही क्षणातच होत्याचं नहोतं झालंय आणि पूल मध्यातूनच खाली पडलेला आहे आणि या नदीतून साधारण 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते. तर 7 ते 8 रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचल्याची देखील माहिती समोर येते. मात्र NDRFची टीम या ठिकाणी पोहोचली आहे का, पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत का, रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे का, या संदर्भात कुठलाही प्रशासकीय अधिकारी माहिती देण्यास तयार नाही आहे. आणि खरं तर ही दुर्घटना होऊच नये यासाठी काही उपाययोजना करणं प्रशासनाकडून अतिशय गरजेचं होतं. आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलांचं ऑडिट असो, रस्त्यांचं ऑडिट असो, हे करणं अतिशय महत्त्वाचं असतं. मात्र असं असलं तरी देखील या पुलाचं कुठलंही ऑडिट झालं नसल्याची देखील धक्कादायक माहिती समोर येते. तर जसं की आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, स्थानिकांनीच इथं रेस्क्यूला सुरुवात केली आहे. प्रशासनाची वाट न पाहता स्थानिक नागरिकांनीच इथे आलेल्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. तर हाच तो पूल आहे जो इंद्रायणी नदीवर आहे आणि तो कोसळलेला आहे. साधारण 30 ते 35 लोक या पुलावरती उपस्थित होते, मात्र ओव्हरवेट झाल्याने हा पूल पडल्याची माहिती समोर आली आहे. आणि साधारण 20 ते 25 पर्यटक या नदीमध्ये वाहून गेलेले आहेत. तर कुठल्याही प्रकारचं शोधकार्य अद्याप तरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं नाही आहे. हे शोधकार्य नेमकं कधी सुरू होतं आणि
किती जणांचा शोध लागतो, किती जण वाहून गेलेले आहेत याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून कधी मिळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर पावसाळा आला तर एकीकडे पर्यटकांना प्रशासनाकडून आवाहन केलं जातं, काही ठिकाणी जाऊ नका असं म्हणून सांगण्यात येतं, मात्र तरी देखील काही अतिउत्साही पर्यटक हे नको त्या ठिकाणी जात असतात. सेल्फी काढण्याच्या नादात अशा प्रकारे ते आपला जीव देखील गमावत असतात. तर आपण पाहिलं काही दिवसांपूर्वीच लोणावळ्यामधले काही पर्यटन स्थळ हे बंद करण्यात आले होते. त्या ठिकाणी देखील काही घटना घडत असतात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, आणि त्या अघटित घटना घडू नये म्हणून प्रशासनाकडून लोणावळ्यातील काही पर्यटन स्थळ हे बंद करण्यात आले होते पावसाळ्यामध्ये. मात्र तशीच भूमिका इतर पर्यटन स्थळांबाबत प्रशासन कधी घेईल हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ही घटना नेमकी कशी घडली आहे, नेमकं या ठिकाणी काय झालंय पूल पडण्याच्या आधी, आपण त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहतोय दुपारी 3:30च्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती मिळाली आहे. इंद्रायणी नदीवरील हा पूल होता. तर पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेट झालं आणि त्यामुळे हा पूल कोसळल्याची माहिती समोर येते. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते. मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना हा पूल कोसळल्याची देखील माहिती समोर येते. मावळमधल्या कुंडमळ्यामधील हा पूल आहे, इंद्रायणी नदी आहे आणि या नदीवरील हा पूल आहे जो लोखंडाचा आहे. हा किती वर्ष जुना होता, याचं ऑडिट करण्यात आलेलं होतं की नाही या संदर्भात अद्याप तरी काही माहिती मिळू शकलेली नाही आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार तुर्तास तरी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कुठलंही ऑडिट या पुलाचं झालेलं नव्हतं आणि त्यामुळेच ही घटना घडली आहे. कारण ऑडिट झालं असतं तर हा पूल किती वर्ष जुना आहे आणि या पुलाची क्षमता काय आहे त्यानुसार या ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या असत्या. मात्र तशा उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या नाही आणि त्यामुळे हा पूल कोसळला आहे. त्यावरून या पुलाचं कुठलंही ऑडिट झालेलं नव्हतं अशी माहिती तुर्तास तरी समोर येते. तर 7 ते 8 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. मात्र रेस्क्यू ऑपरेशन कधी होणार, रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी प्रशासन या ठिकाणी कधी येणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जे पर्यटक वाहून गेले त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी यांनी यावेळी त्यांच्याकडे धाव घेतलेली आहे. रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी प्राथमिक आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे जो कोसळला आहे आणि हा पूल कोसळल्यानंतर तिथल्या स्थानिकांनी आणि या पर्यटकांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रशासनाची किंवा रुग्णवाहिकेची वाट न बघता त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. या घटना दिवसेंदिवस घडत असतात. पावसाळा सुरू झाला की पूल पडण्याच्या किंवा रस्ता खचण्याच्या, दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. मात्र जोपर्यंत कुठली अघटित घटना घडत नाही, जीवितहानी होत नाही, तोपर्यंत शासनाला देखील जाग येत नाही. कुठलाही आदेश देण्यासाठी शासन दुर्घटनेची वाट का पाहत आहे हा तर खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. तर मालवणमधील राजकोट किल्ल्यावर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. मावळमधील इंद्रायणी नदीवरील ही दृश्य आहेत. या नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि पूल कोसळल्यानंतरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते, मात्र स्थानिकांकडून राबवलं जाते. कुठलाही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाहीये. तर तिथले स्थानिक आमदार सुनील शेळकेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. सुनीलजी, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे, पूल कोसळलेला आहे. नेमकी तुमच्याकडे काय अधिकृत माहिती आली आहे? साधारणतः 3:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. 2 त्या ठिकाणी आलेले पर्यटक हे दगावलेले आहेत आणि आता तिथं एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. देवरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाची टीम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची काही या ठिकाणी पथक आलेलं आहे. पोलीस यंत्रणा आता मदत करते आणि तळेगाव नगर परिषदेची या ठिकाणी टीम पूर्णपणे आलेली आहे. म्हणजे संपूर्ण आता प्रशासन किंवा या ठिकाणी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपत्कालीन व्यवस्थेतील सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे.
सुनीलजी, तुम्ही म्हणालात की 2 पर्यटक या ठिकाणी दगावलेले आहेत. जसं की तुम्हाला माहितीच असेल की हा पूल कोसळलेला आहे, मात्र या पुलासंदर्भात काही अधिकची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? याचं ऑडिट करण्यात आलं होतं का, किंवा या ऑडिटचे काही आदेश आपल्याकडून देण्यात आले होते का? तो पूल फॅब्रिकेटेड मध्ये होता. त्यामध्ये तो पादचारी म्हणून पूल असताना सुद्धा त्यावरती काहींनी 2 व्हीलर वरती पुलावरती नेल्या आणि त्यातून ही घटना घडलेली आहे. पूल कमकुवतही झालेला होता, परंतु तिथं निर्बंध घातलेला असताना सुद्धा काहींनी 2 व्हीलर त्या पुलावरनं घातल्या. आता नव्यानं पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 8 कोटी रुपयाचा मंजूर होऊन त्याचं कामही सुरू होत आहे. परंतु ही घटना दुर्दैवी आहे आणि ज्या ठिकाणी प्रतिबंधकता केली त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी किंवा पर्यटकांनी जायला नको होतं. आता त्यामध्ये आता त्यांना मदतकार्य या ठिकाणी सुरू आहे. बरं, सुनीलजी, तुम्ही म्हणालात की ह्या ठिकाणी हा पादचारी पूल होता, मात्र तरी देखील या ठिकाणी दुचाकी नेण्यात आल्या. मात्र या दुचाकी या ठिकाणी पोहोचल्याच कशा? त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, कुठलेही प्रशासन या ठिकाणी तैनात का करण्यात आलेलं नव्हतं या दुचाकींना अडवण्यासाठी? हा भाग काही डिफेन्सच्या एरियामध्ये येतो आणि काही कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये येतो. आणि डिफेन्सच्या एरियामध्ये येताना इथं प्रशासन किंवा आपल्या डिफेन्सचे जे पोलीस मिलिटरी असतात ते काय या ठिकाणी असतात. परंतु पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये आल्यावरती या ठिकाणी काहींना त्या धबधब्यावरती जायची सुद्धा मुभा दिली जाते. परंतु या ठिकाणी प्रशासक म्हणून काही कर्मचारी आहेत. ही गाडी सुनीलजी, स्थानिक पातळीवर आपल्याकडून काही मदत करण्यात येत आहे का? आपल्याकडून काही आता सूचना करण्यात येत आहेत का? घटनास्थळीत आहोत. इथं आता पोलीस यंत्रणा आहे, अँब्युलन्स आहेत, डॉक्टरची टीम पोहोचलेली आहे. जवळपास 500 ते 700 लोक या ठिकाणी मदत करायला आलेले आहेत. सुनीलजी, अजून एक महत्त्वाची माहिती समोर येते की पूल कोसळला त्याच्यानंतर बराच काळ प्रशासन या ठिकाणी उपस्थित नव्हतं. त्याचं कारण काय असू शकतं? नाही ना, असं नाहीये. 3:30 वाजता घटना घडली, झाल्यावरती 10 मिनिटाच्या आत अनेक जण त्या ठिकाणी आलेले आहेत. पण या दृश्यांच्या माध्यमातून जे बघायला मिळत आहे सुनीलजी, त्यामध्ये तिथले स्थानिक लोकच रेस्क्यू करतायत. त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन दिसत नाहीये. तिथली मी स्वतः घटनास्थळी आहे. पोलीस प्रशासन आहे, वस्तू विभागाचे काही लोक आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पण लोक आहेत आणि जे मदत करतायत ते मदत करतायत. तर मदत नसेल तरी तुम्हाला सांगितलं असेल तर आम्हाला कोणाची मदत नाहीये. आम्हाला मदत मिळते असं काही नाही. सुनीलजी, एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात झालेली आहे का? आणि जे प्रशासन या ठिकाणी तैनात झाले, साधारण किती लोकांची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली आता या क्षणाला? साधारणतः 200 ते 250 लोक या ठिकाणी मदत करायला उभे आहेत. बरं, तुम्ही म्हणालात की 2 जण वाहून गेली आहेत किंवा 2 जणांची जीवितहानी झाली आहे. साधारण किती जण जखमी झाल्याची माहिती समोर येते? आता 2 जण आम्हाला मृत्यू झालेल्याची समोर आहे आणि 1-2 जण अजून अडकलेत पुलाखाली अशी माहिती मिळते. परंतु आता मदत कार्य सुरू आहे. थोड्या वेळात बऱ्यापैकी स्पष्ट होईल. नक्कीच सुनीलजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात आणि तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आपण पाहतोय या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी, ती म्हणजे मावळमधील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलेला आहे. यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळत होती. मात्र तुर्तास मावळचे जे आमदार आहेत सुनील, त्यांच्याकडून मिळालेल्या नवीन माहितीनुसार 2 जणांनी आपले जीव गमावलेले आहेत आणि 2 जण अजून देखील त्या पुलाखाली अडकल्याची माहिती समोर येते. तर एनडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे. 200 ते 250 जणांची टीम या ठिकाणी आता रेस्क्यू करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अधिक काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत होती, मात्र त्यापैकी 2 जणांना आपले जीव गमवावे लागले. तर पादचारी पूल असताना देखील दुचाकी या पुलावरून नेण्यात आली होती आणि त्यामुळे हा पूल पडल्याची माहिती स्वतः आमदारांनी दिली आहे. मात्र या दुचाकी या पुलावरती गेल्याच कशा, त्या ठिकाणी पोहोचल्याच कशा, त्यांना अडवण्यात का आलं नाही, त्या ठिकाणी कुठलंही प्रशासन, पोलीस या ठिकाणी उपस्थित का नव्हतं, हाच खरा प्रश्न आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर प्रशासन जर सतर्क होत असेल तर त्याचा काय उपयोग, असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मात्र कुठलीही अघटित घटना घडू नये म्हणून अशा पर्यटन स्थळी तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय काळजी घ्यायला हवी. खरं तर हीच गोष्ट फार महत्त्वाची आहे. मात्र कुठलीही काळजी तरी देखील घेतली जात नाही. 18 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते. आपण पाहतोय 18 रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झालेल्या आहे. मावळमधील कुंडमळा या ठिकाणी हा पूल कोसळलेला आहे. पुलाच्या मधोमध
हा पूल तुटून तो खाली पडलाय। तर ही घटना नेमकी कशी घडली आहे? मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल हा कोसळलेला आहे। दुपारी 3:30च्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती मिळाली। पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेटमुळे हा पूल कोसळल्याची माहिती। रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना पूल कोसळला। तर अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे। सुरुवातीला काही पादचारी या पुलावरती उपस्थित होते, मात्र त्यानंतर काही अतिउत्साही दुचाकी स्वारांनी किंवा पर्यटकांनी या ठिकाणी दुचाकी नेलेल्या आहेत आणि ओव्हरवेटमुळे हा पूल कोसळला। आताची माहिती जी समोर येते त्यानुसार 6 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे। या क्षणाची अतिशय धक्कादायक अपडेट। या पूल दुर्घटनेमध्ये 6 जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत। प्रशासन रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे आणि अजून हा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। तर इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि मोठ्या संख्येने या पुलावरती काही पर्यटक उपस्थित होते। त्या नदीमध्ये पडलेले आहेत, ते वाहून गेलेले आहेत आणि आताची जी माहिती समोर येते त्यानुसार 7 पर्यटकांनी आपले जीव गमावलेले आहेत। साधारण किती जण जखमी झालेले आहेत, किती जण वाहून गेलेले आहेत याची अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये। ज्यावेळेला हा पूल कोसळला त्यावेळेला कुठलाही प्रशासकीय अधिकारी, कुठलाही गार्ड या ठिकाणी तैनात करण्यात आलेला नव्हता। फक्त आणि फक्त पर्यटक या ठिकाणी होते अशी देखील माहिती समोर येते। तर अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती आहे। मात्र त्यापैकी 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर येते। तर आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो साधारण 18 रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झालेल्या आहेत, घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ॲम्ब्युलन्स दाखल झालेले आहेत। साधारण 18 ॲम्ब्युलन्स या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाला जाग देखील आलेली आहे। स्वतः तिथले स्थानिक आमदार सुनील शेळके त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत 200 ते 250 जणांची टीम त्या ठिकाणी तैनात असल्याची माहिती स्वतः आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे। तर खरं तर हा पूल पुरातन काळातला होता, जुना होता आणि म्हणून तो कोसळला असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र हा पूल जरी जुना असेल तरी त्याचं ऑडिट वेळोवेळी होणं अतिशय गरजेचं होतं। ते ऑडिट कुठल्याही प्रकारे झालं नसल्याचं देखील या पुलाच्या अवस्थेवरून आपण पाहू शकतो। वेळेत जर या पुलाचं ऑडिट झालं असतं तर या पुलातील कमतरता नेमक्या काय आहे, काय त्रुटी आहेत ह्या समोर आल्या असत्या आणि काही काळासाठी का होईना मात्र दुरुस्ती होईपर्यंत हा पूल बंद करण्यात आला असता। मात्र तसं होण्याआधीच या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे। साधारण 20 ते 25 पर्यटक हे वाहून गेलेले आहेत। त्यापैकी 7 जणांना आपले जीव गमवावे लागलेत आणि बाकीच्यांचा शोध सुरू आहे। प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। मात्र प्रशासन आता कशा प्रकारे ही शोध मोहीम राबवत आहे, कशा प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन राबवत आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहू शकता। या ठिकाणी पूल कोसळल्याचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। ज्यावेळेला पूल कोसळला त्यावेळेला मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक उपस्थित होते। दुचाकी देखील या पुलावरती दाखल झालेल्या होत्या आणि त्यामुळे ओव्हरवेट झालं, क्षमतेपेक्षा जास्त वजन या पुलावरती आलं आणि म्हणून हा पूल कोसळलाय। मात्र खरं तर या दुचाकी या पुलावरती गेल्याच कशा हा खरा प्रश्न आहे। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, तिथले स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्याशी आपलं बोलणं झालं। त्यांच्या म्हणण्यानुसार या पुलावरती ओव्हरवेट झालं, या ठिकाणी पादचारी पूल असताना देखील त्या ठिकाणी दुचाकी गेल्यात। या दुचाकी या पुलावर पोहोचल्यात तरी कशा नेमक्या?
की आपण जर बघितलं तर दुचाकी ज्या आहेत त्या आज जास्त गर्दी असल्याने लोक त्या ठिकाणी आलेले होते. दुचाकीच्या वरून गेल्या ओव्हरलोड झाल्यामुळे हा पूल जो आहे तो पूर्ण पडलेला आहे. आपण जर बघितलं तर त्या पुलाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोक त्या पुलावरती आलेले होते आणि त्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 20 ते 25 लोक वाहून गेलेले आहेत. त्यांचाही शोध सुरू आहे. आपण जर बघितलं तर पुणे फायर अग्निशमन दलाच्या काही गाड्या ज्या आहेत आणि या ठिकाणून आता त्या ठिकाणी निघालेले आहेत. काही अँब्युलन्स ज्या आहेत 26 अँब्युलन्स त्या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मोठे रिस्की जे आहे ते सध्या सुरू आहे. प्राची सागर, या पुलाच्या ऑडिट, कारण हा सुनील शेळके यांनी सांगितल्याप्रमाणे हा पूल अत्यंत जुना आहे आणि त्यामुळे हा पूल पडण्याची भीती देखील व्यक्त केली जाते. मात्र जुना पूल असेल तर वेळोवेळी त्याचं ऑडिट होणं देखील गरजेचं होतं. मात्र या पुलाचं ऑडिट न होण्यामागचं काही कारण समोर येत आहे का? नक्की आपण जर बघितलं तर जास्त जुना पूल झालेला आहे आणि त्याचं ऑडिट करणं हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम होतं. त्यांनी ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर व्हिडिओ पाहिले तर एकदम व्हिडिओच्या मधोमध हा पूल जो आहे तो तुटलेला आहे आणि पूल तुटल्यानंतर या खडका जमिनीमधील काही लोक जे आहेत पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. पाण्याचा प्रवाहही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 100 ते 150 मीटरचा हा पूल जो आहे तो पूर्ण तुटलेला आहे आणि ओव्हरलोड झाल्यामुळे हा पूल तुटल्याचं आता सांगितलं जातं. कारण एवढे पर्यटक आजच्या दिवशी त्या ठिकाणी आले आणि सगळे ज्या पुलावरून जात होते काही गाड्या गेल्या, गाड्यांच्या आल्या कुठून त्या सोडल्या कुठून त्याचे सर्वच तपास जे आहे तो पोलीस समीकरण आवश्यक आहे आणि या घटनेला जी जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करणं आवश्यक आहे. नक्कीच सागर, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा. नेमकी ही घटना कशी घडली आहे त्यावर आपण एक नजर टाकूया. आपण पाहतोय मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे जो कोसळलाय. दुपारी 3:30च्या सुमारास पूल कोसळल्याची माहिती समोर आली. पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्याने ओव्हरवेट झालं आणि त्यामुळे पूल कोसळल्याचं बोललं जात आहे. रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी उपस्थित होते. तर मोठ्या संख्येने पुलावर पर्यटक उभे असताना हा पूल कोसळलेला. तर आपण पाहू शकतो हे धक्कादायक दृश्य. या ठिकाणी स्थानिकांनीच रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली आणि त्यानंतर काही वेळानंतर या ठिकाणी काही प्रशासकीय अधिकारी, NDRFची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे आणि त्यांनी देखील आता रेस्क्यूला सुरुवात केली आहे. साधारण 18 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. 6 पर्यटकांनी आपला जीव गमावलाय तर 20 ते 25 जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते. तर मावळमधली ही दृश्य आहेत. मावळमधील कुंडमळा या ठिकाणी पूल कोसळलाय. यात अनेक पर्यटक वाहून गेलेले आहेत. साधारण 20 ते 25 पर्यटकांचा आकडा समोर येतोय आणि 6 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. पुणे जिल्ह्यातील मावळमधील मोठी दुर्घटना आहे. 20 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र स्थानिक आमदार सुनील शेळकेंनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. पूल कोसळलेला आहे. 6 जणांचा मृत्यू आहे. NDRFचं पथक देखील दाखल झालेलं आहे. कुंडमळ्याच्या इंद्रायणी नदीवरची दुर्घटना आहे. पूल दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. 4 ते 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. मावळमधील इंद्रायणी नदीवरचा हा पूल आहे. बचाव करण्यासाठी NDRFचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी साम टीव्हीशी काही वेळापूर्वी संवाद साधला आणि त्यांनी या घटनेविषयी माहिती दिली. पुलावर 100हून अधिक लोक उपस्थित होते अशी देखील शेळके यांनी माहिती दिलेली आहे. NDRFच्या 2 टीम देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. 30 वर्षांपूर्वीचा हा लोखंडी पादचारी पूल होता. 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे. 4 ते 5 जणांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा आता सतर्क झालेली आहे. सगळ्यांनी बचाव कार्यात सहभाग घेतलेला आहे. NDRFचं पथक देखील तिथे दाखल झालेले आहेत. 2 टीम तिथे दाखल झालेल्या आहेत. मावळमधील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून दुर्घटना घडलेली आहे. कुंडमळ्याजवळचा हा पूल आहे. लोखंडी पूल आहे. पादचारी पूल होता.
दरम्यान दुर्घटना घडली त्या प्रसंगी 100हून अधिक लोक तिथे उपस्थित होते. 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. 30 वर्षांपूर्वीचा 3 दशकापूर्वीचा हा लोखंडी पादचारी पूल अचानक कोसळलेला आहे. बचाव कार्य वेगात सुरू आहे. आपण दृश्य बघतोय, एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील तिथे दाखल झालेल्या आहेत. 4 ते 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. स्थानिकांनी लगेच मदतीसाठी तिथे धाव घेतली. 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. जखमी पर्यटकांसाठी रुग्णवाहिका देखील दाखल झालेली आहे. सगळ्या यंत्रणा सतर्क झाल्या असून सगळ्यांनी मावळच्या या दुर्घटनेच्या घटनास्थळी धाव घेतली आहे. एनडीआरएफचं पथक देखील 2 पथक दाखल झालेलं आहे. 3 दशकापूर्वीचा हा लोखंडी पूल होता. पुलाचं ऑडिट झालं होतं का, किंवा पूल हा धोकादायक पातळीवर होता, धोकादायक स्थितीत होता का, याबद्दल आता तर्कवितर्क लढवले जाते. विजय सुराणा आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी आपण अधिक चर्चा करूया. विजय, पुलाबद्दल सांगा की पूल हा निकृष्ट होता का आणि बचाव कार्य कुठपर्यंत आलेलं आहे? इथल्या घटनेचं का? इथल्या घटनेचं ना? हॅलो. हा विजय, सविस्तर सांगा, सद्यस्थिती काय आहे? बर. हा कुंभमेळा दरवर्षी इथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. लोखंडी पूल आहे या कुंभमेळ्यावर, तर तो मध्यभागी तुटल्यामुळं अनेक पर्यटकांची गर्दी होती. मध्यभागी तुटल्यामुळं बरेच लोक खाली पाण्यात पडल्याची 20 ते 25 लोक बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता जी बुडाली त्यांना विविध संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत, काढायचं काम चालू आहे. आता 5-6 जण दवाखान्यात घेऊन गेलेत. अजून सविस्तर माहिती, अधिकृत माहिती अजून काही मिळालेली नाही. अँब्युलन्स वगैरे सगळे इथं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. पाण्यात उतरून लोक काढायचं काम सुरू आहे. विजय, किती जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे? प्रशासनाकडून काय समोर माहिती आली आहे का? अजून प्रशासनाकडून अधिकृत माहिती आली नाही. आता त्याच्या स्पॉटला जर पाहतोय मी, तर ट्रेचरवर पाण्यातून काढून अँब्युलन्स मध्ये घालून आतापर्यंत 6-7 लोक नेलेले आहेत. विजय, तसा म्हटलं गेलं तर तसा फार जुना पूल नव्हता. 30 वर्षापूर्वीचा हा पूल होता. पुलाच्या बांधकामावर किंवा पुलाच्या दर्जावर काय यापूर्वी कोणी तक्रार वगैरे केली होती? नाही. लोखंडी पूल आहे तो. लोखंडी पूल आहे, याबाबत काय कोणी तक्रार काय वगैरे काय केलेलं नव्हते. विजय, आणि आता घटनास्थळी कोण कोण उपस्थित आहे? काय प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार सुनील शेळके यांच्या व्यतिरिक्त कोण कोण हजर आहे तिथं? बघा, आमदार सुनील शेळके आहे, स्वतः अँब्युलन्स घेऊन उभा आहे. पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात आहे. शासकीय अधिकारी आहेत. ही घटना झाल्यामुळे प्रचंड गर्दी येतं. दोन्ही बाजूला पलीकडे, पुलाच्या पलीकडे बेगडेवाडीला जो रोड जातो तो रोड, आणि इकडे तळेगावला रोड जातो तो रोड, अशा दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दी आहे लोकांची. विजय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रशासनाकडून यापूर्वी या परिसरामध्ये काही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता की धोकादायक स्थिती आहे वगैरे, असं काही प्रशासनाकडून सांगितलं होतं किंवा तसा काही बोर्ड लिहिला होता? पुलाच्या बाबतीत असं काही लिहिलंच नव्हतं. फक्त पर्यटकांनी पाण्यात जाऊ नये असा धोकादायक बोर्ड काही ठिकाणी लावलेले होते. गेले वर्षापासून तेही बोर्ड नव्हते. ते पण बोर्ड सध्या नव्हते तिथं. विजय, काही जणांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येते. त्यांच्याबद्दल काय माहिती समोर आली का? त्यांची नावं काय आहेत? ते कुठल्या जिल्ह्यातील आहेत, कुठल्या परिसरातील आहेत? ही माहिती काय समोर आली आहे का? नाही, अजून प्रशासनाने तशी कुठली माहिती दिलेली नाही. पण मी घटनास्थळी आहे. आतापर्यंत 6-7 जण अँब्युलन्स मध्ये पाण्यातून काढून अँब्युलन्स मध्ये विविध रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत. अजून किती बुडाले, किती हे झालं, अजून काय तसं प्रशासनाकडून अधिकृत माहिती आपल्याला मिळाली नाही. विजय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. वेळोवेळी पुढच्या बातमीपत्रात देखील आम्ही तुमच्याकडनं माहिती घेत राहू. तुर्तास माहिती दिलेला तुम्ही तुर्तास माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की आमचे स्थानिक प्रतिनिधी विजय सुराणा घटनास्थळी आहेत आणि त्यांनी आता सद्यस्थिती काय याबद्दल सांगितलेले आहे. 6 ते 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे आणि अजूनही काही जणांचा शोध घेतला जातोय. जे पाण्यामध्ये वाहून गेले त्यांचा शोध घेतला जातोय. 20 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. 3 दशकापूर्वीचा हा लोखंडी पूल होता. मात्र प्रशासनाकडून याबाबत काही म्हणजे तिथं धोकादायक आहे असं काही कुठलाही बोर्ड नव्हता, कुठली सूचना नव्हती. केवळ पर्यटकांनी पाण्यात उतरू नये अशीच केवळ तिथं पर्यटकांसाठी सूचना लिहिलेली होती.
आता दुर्घटनेनंतर सगळ्या यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील दाखल झालेल्या आहेत. आपण दृश्यामध्ये बघतोय की बचाव कार्य आता वेगात सुरू आहे. काही पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात देखील यश आलेलं आहे. आमदार सुनील शेळके ते उपस्थित आहेत, मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत. प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. गर्दी झाल्यामुळे पूल कोसळण्याची एक प्राथमिक शक्यता व्यक्त होते. कुंडमल्याजवळील इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे, लोखंडी पूल आहे. साधारणतः 30 वर्षापूर्वीचा हा पूल आहे. मात्र या पुलाविषयी कोणी तक्रार केली नव्हती अशी देखील माहिती समोर आलेली आहे. 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यानं ओव्हरलोड होऊन पुलावर ताण आला, ओव्हरलोड झाला आणि हा पूल कोसळला अशी देखील एक शक्यता व्यक्त होते. बचाव करण्यासाठी आता एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालेलं आहे. ओव्हरवेटमुळे म्हणजे पुलावर जास्त वजन पडल्यामुळे ही दुर्घटना घडली असा एक कयास आहे, एक प्राथमिक शक्यता व्यक्त होते. एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे. स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे. 6 जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले. एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील आता तिथे दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे बचाव कार्याला आता आणखी वेग आलेला आहे. मावळमधील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळल्यानं आता आपण बघतोय की बचाव कार्य जोरात सुरू आहे. प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे. सगळ्या शासकीय यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत, तिथे दाखल झालेल्या आहेत. तर आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झालेला आहे, जो आकडा समोर आलेला आहे, जी माहिती समोर आली त्यानुसार जे कुठल्या परिसरातील हे पर्यटक होते याची माहिती मात्र प्रशासनानं अधिकृतरित्या अजून दिलेली नाही. एनडीआरएफची 2 पथकं घटनास्थळी दाखल झालेली आहेत. 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे. जखमी पर्यटकांना त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका देखील दाखल झालेल्या आहेत. 30 वर्षापूर्वीचा हा लोखंडी पादचारी पूल होता. मात्र या पुलाच्या दर्जाबाबत, या पुलाच्या गुणवत्तेबाबत कोणी यापूर्वी तक्रार केली नव्हती. फक्त प्रशासनानं तिथं बोर्ड लिहिला होता की पर्यटकांनी पाण्यात उतरू नये. मात्र पुलाच्या दर्जाविषयी, पुलाची गुणवत्ता कशी होती, पुलाचं ऑडिट झालं होतं का, याबाबत मात्र आता अनेक मुद्दे समोर येतात, प्रश्नचिन्ह आहे. काही पर्यटकांना मात्र सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. घटना घडल्यानंतर त्वरित स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि काही पर्यटकांना वाचवण्यात त्यांना यश आलेलं आहे. आतापर्यंत 4 ते 5 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने दुर्घटना घडलेली आहे. 20 पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. एनडीआरएफच्या 2 टीम घटनास्थळी दाखल आहेत. घटना घडली तेव्हा 50पेक्षा जास्त पर्यटक या पुलावर उभे होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. आणि म्हणूनच पुलावर जास्त वजन पडलं आणि पूल कोसळला अशी देखील एक प्राथमिक शक्यता व्यक्त होते. मावळचे स्थानिक आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी काही वेळापूर्वी साम टीव्हीशी संवाद साधला आणि त्यांनी माहिती दिली की बचाव कार्य कसं सुरू आहे. आतापर्यंत 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. 30 वर्षापूर्वीचा हा लोखंडी पादचारी पूल होता. मात्र या दुर्घटनेमध्ये 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफच्या 2 टीम देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आता जे बुडालेत त्यांचा शोध घेतला जातोय. जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा या लोखंडी पुलावर 50पेक्षा जास्त पर्यटक उभे होते आणि पर्यटक उभे होते त्याचा जास्त ताण या पुलावर आला, ओव्हरवेट झालं आणि म्हणून हा पूल कोसळला अशी देखील एक शक्यता व्यक्त होते. पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त होते. इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला. बचाव कार्य आता युद्ध पातळीवर सुरू आहे. काही वेळापूर्वी स्थानिक आमदार सुनील शेळकेंनी साम टीव्हीला माहिती दिली त्यानुसार 6 पर्यटकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. मात्र जे आता बुडालेले आहेत त्यांचा शोध सुरू आहे अशी देखील माहिती मिळते. एनडीआरएफची टीम तर दाखल झालीच आहे. मात्र दुर्घटना घडल्यानंतर त्वरित काही गावातले स्थानिक नागरिक आहेत त्यांनी मात्र घटनास्थळी धाव घेतली आणि काही पर्यटकांना पाण्याच्या बाहेर काढलं. 10 ते 15 रुग्णवाहिका देखील आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. जखमींना त्वरित वैद्यकीय मदत दिली जाते. आपण हे पर्यटकांना कसं सुखरूप बाहेर काढलं जातं आहे त्याची दृश्य बघतोय. 3 दशकापूर्वीचा हा लोखंडी पूल होता, पादचारी पूल होता.
घटनास्थळी एनडीआरएफच्या 2 टीमकडून आता बचाव कार्य सुरू आहे. मावळ भागातील ही दुर्घटना आहे. बचाव कार्याचे आपण दृश्य बघतोय. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलावरती आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते गर्दी होते. पर्यटक जे आहे इथे येतात. हा जो ब्रिटिशकालीन आपल्याला पूल दिसतोय या पुलावरती मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक असते, कारण का पुढच्या बाजूला जे आहे ते कुंडमळा हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये जाणारे सर्व वर्दळ जे आहे ते इथूनच याच पुलावरून जातात. मात्र हा ब्रिटिशकालीन पूल बरेचशा दिवस झाले ह्या बंद करा असं इथल्या नागरिकांचं म्हणणं होतं. बाजूला पूल करा तयार असं मागणं होतं. मात्र अजूनही ते सँक्शन होऊन पूल अजूनही याचा हा जो पूल आहे तो दुरुस्त करण्यात आला नाही. आज जे आहे मोठ्या प्रमाणात रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहे तर इथे या कुंडमळ्यावरती पर्यटनासाठी आले. हे होत असताना या पूल जो आहे मोठ्या प्रमाणात जो आहे याच्याहून वर्दळ झाली होती आणि हा पूल जो आहे ब्रिटिशकालीन हा इथं पडलेला आहे. याच्यामध्ये जवळजवळ 7 लोक जे आहे ते इथे जखमी झालेले आहे आणि ह्या जखमीमध्ये बरेचसे जे लोक आहेत ते बाहेरच्या गावावरून आलेले आहे आणि त्यांना आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी ठेवलेले आहे. आमच्या प्रतिनिधींनी आता सद्यस्थिती काय ती माहिती दिलेली आहे. ब्रिटिशकालीन हा पूल होता. स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून आता अधिकृतरित्या अद्याप तरी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.